तुमच्या भागामध्ये 4 ते 5 फूट पाणी जे आहे ते गुडघाभर साचलेलं आहे। ते इथं पुण्याजवळ त्याने बांध गाठल्यामुळे आता महिन्याच्या खाली बांध गाठल्यामुळे ते पाणी इथं साचलंय। पूर्ण रोड केलाय त्याने। ते करायचा संबंधच नव्हता महापालिकेचा, केलं त्याने। ते बुच मारून त्याने हे पाणी सगळं हे 4-5 फूट हे 2 स्वामी विवेकानंद नगर भाग 2 मध्ये हे सगळं पाणी 7-8 फूट खाली बी थांबलंय, वर डांबरीवर बी थांबलंय। यायचं जायचं अजून ते शाळकन मुलीसुद्धा जाता येता त्यांना त्रास होऊ शकते। ते पाणीसुद्धा किडे येतं, घाण आहेत। मग अजून किती बी सांगितलं तर महानगरपालिकेला 2-3 सांगितलं तर बी त्यांनी दाद घेतला नाही। ह्याचा पुढं का हे दूरदशा मग पुढं लई होणार आहे। पुढं लई होणार आहे। आज आम्ही सुभाष बापू देशमुखकडे जाणार आहे। माझे नाव आहे मडोळवर राजकुमार स्वामी विवेकानंद नगर भाग 2 सैफुल येथे राहतो आम्ही। ह्या 2-3 दिवसापासून जो पाऊस पडतोय ना, त्याच्यामुळे पावसाचं पाणीसुद्धा आहे आणि ड्रेनेजचं जे चोकअप झालेलं आहे ते ड्रेनेजमधनं सुद्धा घाण पाणी येत आहे। त्यामुळे किडे वगैरे भरपूर येत आहेत। ह्या पाण्याच्या त्रासामुळं आज शाळेला न जाता मी घरी आहे। सगळ्यांनाच त्रास होत आहे। आज दूधवाला पण नाही आहे, 2-3 दिवस झालं। पेपरवालासुद्धा नाही आहे, भाजीवालेसुद्धा आलेले नाही आहेत। आणि घरातल्या पुरुषाला जावंच म्हटलं तर गाडीसुद्धा इथनं जात नाही आहे। गाडीची पूर्ण चाकं रस्त्यावरती जे पाणी थांबलेलं आहे 3 ते 4 फूट त्यामध्ये पूर्ण बुडाल्यामुळं गाडीसुद्धा जात नाही, 4 व्हीलरसुद्धा जात नाही। कारण सायलेन्सरमध्ये पाणी गेल्यामुळं ती गाडी पुढंच जाऊ शकत नाही। मग आमचं हे रोजचं रुटीन चालणार कसं आता आहे? हे एवढं घाण पाणी आणि इतकं घाण वास येत आहे ना, आम्ही राहायचं कसं सांगा इथं? आता 2-3 दिवस झालं सारखं आम्ही महानगरपालिकेतसुद्धा फोन करतो, येतात, पाहतात, जातात। आम्ही JCP पाठवलं, हे पाठवलं म्हणतात। तिथे एक बांध आहे, त्या पावसाच्या पाण्यामुळे ते बांध तुटले। ते जरी बांध घालून दिलं तरी हे पावसाचं पाणी जरा कमी होईल, आम्ही त्या त्रासातनं जरा मुक्त होऊ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।